त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे. ठीक आहे. आता ही जी तुमच्याकडे दिसते त्याला आपण हार्ड ड्राईव्ह म्हणतो. काय म्हणतो? हार्ड ड्राईव्ह. हार्ड ड्राईव्हमध्ये आपण डेटा स्टोअर करत असतो, बरोबर. आता कम्प्युटरमध्ये कुठलीही फाईल तुम्ही बनवताय, वर्डमध्ये बनवताय किंवा एक्सेलमध्ये बनवताय, सर्व फाईल तुमची हार्ड ड्राईव्हमध्ये सेव्ह होते. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे का, ही जी पट्टी तुम्हाला ग्रीन कलरची दिसते, मी तुम्हाला काढून दाखवते पट्टी. ठीक आहे. याला रॅम, ह्या याला रॅम असं म्हटलं जाते. ठीक आहे. आता रॅमचं काम काय आहे, तर तुमचं जे सिस्टम तुम्ही वापरता आहे त्याची स्पीड किती असली पाहिजे ते सगळं रॅमवरती डिपेंड असते. जितकी कम्प्युटरची रॅम जास्त असणार तेवढी कम्प्युटर जास्त स्पीड देणार, बरोबर. आणि हे जे आहे, बरोबर, बॉक्स, तर याला तुम्ही SMPS म्हणू शकता. काय म्हणू शकता? SMPS. आता ह्या SMPSचं काम काय आहे, तर जे ऑल सिस्टम आहे तर त्याच्यामध्ये पॉवर सप्लाय करायचं काम SMPSचं असते. हा SMPS खराब झाला तर तुमच्या कम्प्युटरमध्ये पॉवर येणारच नाही. कुठलाही लाईट तुम्हाला चालू झालेला दिसणार नाही. तर काय समजायचं, माझं CPUचं SMPS गेलेलं. तुमचा कम्प्युटर चालू होतोय पण स्क्रीनवरती तुम्हाला काहीच दिसत नाही, बरोबर. कम्प्युटर चालू होतोय, त्याच्यामध्ये लाईट येते आणि माऊस मध्ये लाईट येते, पण कीबोर्ड आणि मॉनिटर चालू झालेला नाहीये. तर त्याचा मीनिंग काय समजायचं का, तुमची रॅम खराब झालेली आहे. आता रॅम खराब झाली म्हणून त्याला फेकून द्यायची का? नाही, त्याला रब करावं लागते. इरेझर घ्यायचं आणि इरेझरनी ही गोल्डन कलरची जी पट्टी आहे त्याला रब करायचा आणि पुन्हा रॅमला अटॅच करायचं. तुमचं कम्प्युटर चालू होऊन जाणार. आता या छोट्याशा कारणासाठी तुम्ही बाहेर मार्केटमध्ये गेले, बरोबर, तर ते लोक काय म्हणतील का तुमची रॅम खराब झालेली, तुम्हाला 1000 रुपये खर्च आहे. पण ते लोक पण काय करतील, थोडीशी रॅम रब करून लावून देतील आणि तुमच्या जवळ 1000 रुपये घेऊन घेतील. पण हे नॉलेज तुमच्याकडे असलं तर तुम्ही हे काम घरच्या घरी करू शकता. कॉम्प्युटर रिपेअर करणं हे काय खूप अवघड गोष्ट नाहीये, अगदी सोपी गोष्ट आहे. फक्त त्याचं नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं असते, बरोबर. आता हे 1, 2, 3 गोष्टीबद्दल तर तुम्हाला कळालंय. आता ही जी आहे याला आपण फॅन म्हणतो, बरोबर. कूलिंग फॅन. जसं कुठलीही सिस्टम असली तर त्या सिस्टम काय करतात, हीट जनरेट करतात, गरम होतात. जसं तुमच्या घरचा टीव्ही पण तुम्ही वापरला तर गरम होतो का नाही होत, तर त्या हीटला कंट्रोल करण्यासाठी हा कूलिंग फॅन इथे लावलेला असतो. ठीक आहे. कूलिंग फॅन मुळे कम्प्युटर CPU हा थंड राहतो. आणि हा फॅन खराब झाला तर काय होणार प्रॉब्लेम ते मी तुम्हाला सांगते. तर तुमचं कम्प्युटर चालू आहे, तुम्ही त्याला 5 ते 10 मिनिटं वापरला, अचानक तुमचं कम्प्युटर बंद होणार आणि परत चालू होणार. असं तुम्हाला 1 तासामध्ये 3 ते 4 वेळा तुमचं कम्प्युटर बंद चालू होणार. तर काय समजायचं, कूलिंग फॅन खराब झालेला आहे, बरोबर. 3 प्रॉब्लेम तुम्हाला कळाली. आता मदरबोर्ड, ठीक आहे, हे जे दिसते स्क्वेअर बॉक्स त्याला मदरबोर्ड म्हणतात. मदरबोर्ड खराब झाला तर तो आपण घरच्या घरी रिपेअर करू शकत नाही, त्याला चिप लेवल वर्क म्हणतात. त्याच्यासाठी स्पेशल मशीन यूज होते, तर हे तुम्हाला बाहेरच रिपेअर करायला द्यावं लागते. त्यावेळेला कम्प्युटर मध्ये जास्त खर्च येऊ शकतो. पण बनेपर्यंत हार्ड डिस्क किंवा SMPS किंवा फॅन, लॅम्प या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आली तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा इझिली रिपेअर करू शकता. अगदी सोपं आहे, बरोबर. याच्यामध्ये कुठलीही गोष्ट अवघड नाही.